महायुतीमध्ये सगळं अलबेल असून योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही प्राधान्य देतोय. आदिती तटकरे. ऑन जयंत पाटील. लोकसभेवेळी देखील संविधान बदलली जातील, मुस्लिम समाजाला अडीअडचणी येतील असा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान भक्कम असून ते बदलण्याची कोणाचीही मानसिकता नाही. मात्र विरोधकांना असं वाटतं की लोकसभेला तो मुद्दा चालवला, आता विधानसभेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत आहेत, त्यामुळे त्यांचे नाव घेऊन राजकारण होऊ नये असं आम्हाला वाटतं. ऑन खासगी कॉलेज फी मागणी. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे खासगी मेडिकल कॉलेजकडून होत असलेल्या फी मागणीवर लवकरच तोडगा काढतील. कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक किंवा आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत खबरदारी घेतील. ऑन लाडकी बहीण जाहिरात. माध्यम ज्याला जाहिरात म्हणतात ती पार्टीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पब्लिश करण्यात आलेली आहे. मात्र माध्यमांनी ती ही जाहिरात म्हणून पेजवरून घेतली आहे. कोणत्याही न्यूज चॅनलला जाहिरात दिलेली नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं त्याचा प्रचार प्रसार करतोय. अर्थसंकल्प अजित रावांनी मांडला आणि या योजनेची संकल्पना मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांची आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संघटनेनं देखील देवाभाऊ या नावानं त्या योजनेची प्रसिद्धी केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचेल यासाठी प्रयत्न करत आहेत. ऑन महायुती स्वतंत्र निवडणूक. योजना जाहीर झाली तेव्हा महायुतीनं ही योजना आणली असा उल्लेख तिन्ही पक्षांकडून झालेला आहे. महायुतीमध्ये सगळं काही अलबेल असून योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही प्राधान्य देतोय. योजनेला मिळत असलेल्या यशामुळे विरोधकांना कुठंतरी त्रास होतोय, म्हणून असा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑन अंजली दमानिया. अंजली दमानी यांच्या प्रश्नांवर आदिती तटकरेंचा हात जोडून बोलण्यास नकार. ही योजना किंवा हे जे निधी आहे तो आम्हाला अजितदादांनी दिला अशा पद्धतीच्या जाहिराती समोर येत आहेत. तर त्यावरून थोडं आपण एक गोष्ट समजली पाहिजे की ज्या जाहिरातीबद्दल तुम्ही म्हणताय तो एक व्हिडिओ आहे जो पार्टीच्या सोशल मीडियाच्या पेजवर शेअर करण्यात आलेला होता. ते कुठल्याही न्यूज चॅनलवरती ऍड आलेली नाहीये. न्यूज चॅनल्सनी ती पार्टीच्या पेजवरून ती ऍड त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. शेवटी प्रत्येक जण ज्या वेळेला आपापल्या पद्धतीनं योजनेचा प्रसार करत असतात, प्रसिद्धी करत असतात, त्या वेळेला आज अजितदादांनी तो अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पामध्ये त्यांनी ती योजना घोषित केली. त्या योजनेचं जी संकल्पना आहे ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांचीही मिळून त्या ठिकाणी आहे. विभाग म्हणून आम्ही ती जी योजना आहे ती अतिशय यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. मधल्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी संवाद सत्र घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये देवाभाऊ असा त्यांचा उल्लेख करून त्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्या असतील, माता भगिनींनी त्यांना संबोधित केलं. एकनाथजी शिंदे साहेब बऱ्याचशा ठिकाणी रक्षाबंधन पासूनच महिलांसोबत संवाद साधत आहेत. दादांची सुद्धा जनसन्मान यात्रा सुरू आहे. तिथं सुद्धा त्यांना माता भगिनी मोठ्या संख्येने भेटतायत आणि त्यांचे आभार मानतायत. त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारने जी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेला महिलांचा अधिकरित्या प्रतिसाद मिळत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आपापल्या पद्धतीनं अधिकाधिक प्रभावीपणे ही योजना कशी लोकांपर्यंत पोहोचेल, माता भगिनींपर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न करत आहेत. महत्वाकांक्षी योजना आहे आणि तिन्ही पक्ष वेगवेगळे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावरून विधानसभा जी पुढची येणार आहे नाही, लोकसभेच्या वेळेला सुद्धा अशा पद्धतीचे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झालेला आहे की संविधान बदललं जाईल किंवा मुस्लिम समाजाला काहीतरी अडीअडचणी येतील. 14 वर्षापासून देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. कुठेही कोणाला अडचण आली नाही. आपलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते इतकं भक्कम आहे की ते कोण बदलू शकत नाही, कोणाची मानसिकताही नाही ते बदलण्याचं. त्यामुळे त्यांना असं वाटतंय की लोकसभेला आपण तो मुद्दा चालवला, आता विधानसभेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा, असा हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहेत. फक्त राज्याचं नाही तर संबंध हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये कुठलंही राजकारण होऊ नये अशी भूमिका ही निश्चितपणाने आम्हा सगळ्यांची. महाविद्यालय जे आहेत विशेषतः मेडिकल कॉलेज आहेत त्याच्यामध्ये डिसेंबर 2024 पर्यंत ते सवलत मिळायला पाहिजे एसटी एसटी विद्यार्थी असतील, ओबीसी असतील किंवा इतर घटकांना, दुर्बल घटकांना. तर तो GR किंवा तो निर्णय, तो शासन निर्णय न झाल्यामुळे त्यांना लाखो रुपये फी जी आहे त्या भरावी लागते आणि कुठेतरी विद्यार्थ्यांची त्रेधा तरीपत होते.
पालकांची ते जाते. खरं तर माझी खात्री आहे की वैद्यकीय शिक्षण विभाग जो आहे, मेडिकल कॉलेज ज्या विभागाशी निगडीत आहेत ते मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब या संदर्भातला लवकरच निर्णय घेतील. कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, शैक्षणिक असो आर्थिक असो याची खबरदारी निश्चितपणाने त्यांच्याकडून घेतली जाईल. कुठलाही मुद्दा आला की लाडकी बहीणमध्ये जे पैसे गेले एक वेगळं श्रेय घ्यायचा प्रयत्न. तुम्ही जर बघितलं तर ज्या वेळेला ही योजना जाहीर झाली त्यावेळेला महायुतीच्या सरकारने आणलेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. अशाच पद्धतीनं तिघांकडनंही नेहमीच उल्लेख झालेला आहे. जरी दादा जनसन्मान यात्रेला जात असतील तरी त्यांच्या भाषणामध्ये मनोगतामध्ये नेहमीच मुख्यमंत्र्यांचा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचाही उल्लेख त्या निमित्ताने आवर्जून केला जात असतो. ज्या वेळेला फडणवीस साहेब कुठं भाषण करतात त्यावेळेला तेही मुख्यमंत्री आणि दादांचा त्या निमित्ताने उल्लेख करतात. ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय कुठेही संवाद साधतात त्यावेळेला ते त्या ठिकाणी फडणवीस साहेबांचा, अजितदादांचा आणि विभाग म्हणून माझाही त्या निमित्ताने एक लाडकी बहीण म्हणून उल्लेख करत असतात. त्याच्यामुळे महायुतीमध्ये सगळा अलबेल आहे. योजना प्रभावीपणे राबवणं याला आम्ही अधिक प्राधान्य देत आहोत. कुठे ना कुठेतरी जे योजनेला यश मिळतंय त्याचं विरोधकांमध्ये त्यांना कुठंतरी त्रास व्हायला लागलेला आहे म्हणून अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा ते प्रयत्न करत असणाऱ्या योजना आहेत ते यशस्वीरित्या सुरू आहे. काही अंजली दमाने असं म्हणतात की 10वी पास अर्थमंत्री राज्याला चालतो, मात्र बीएमसी क्लर्क भरतीमध्ये 10वी पास अट ठेवली जाते. थँक्यू, धन्यवाद.